नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये। दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे। यामध्ये मी सिद्धोधन आंबेगावे सर, आपल्याकडे बुद्धिमत्ता हा विषय आहे। त्यामध्ये बुद्धिमत्तातला आपला टॉपिक चालू आहे तो म्हणजे कंपॅरिझन, सांकेतिक तुलना। यामध्ये आपण काल सांकेतिक तुलनाचा पहिला लेक्चर बघितलेला आहे, त्यामध्ये आज आपण बघणार आहे दुसरा प्रकार। तर बघा, काल आपण बेसिक मध्ये बघितलं होतं की ए हा बी पेक्षा मोठा आहे म्हणजे असा चिन्ह असेल, बी हा ए पेक्षा मोठा आहे म्हणजे असं चिन्ह असेल। याचा अर्थ असा होतोय ए हा बी पेक्षा मोठा आहे किंवा बी हा ए पेक्षा लहान आहे, ए हा बी एवढाच आहे म्हणजे असं चिन्ह तयार होईल। हे तुम्हाला बेसिक काल आपण बघितलेलं आहे। आता थोडंसं वेगळ्या पद्धतीचं प्रश्नाचं उत्तर बघायचं आपल्याला। बघा, ह्याचा अर्थ काय होतो काय असा, आपण असं बघूयाला, ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान आहे। समजलं का अर्थ काय म्हटलं मी याचा? ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान आहे असं त्याचा अर्थ होतो। समजलं का? कारण का हे मोठ्याचं चिन्ह आहे आणि खाली तर बरोबरचं चिन्ह आहे। ओके, पुढे बघा, ए हा बी पेक्षा लहान किंवा समान आहे। ए हा बी पेक्षा काय लहान किंवा समान आहे। ओके, हे अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला उत्तर शोधायचं ह्या आधारावरती। ह्याचा अर्थ कळाला का तुम्हाला? ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान आहे आणि ए हा बी पेक्षा लहान किंवा समान आहे। आपण काल कसं बघितलं होतं? कालच्या बेसिक मध्ये ए हा बी पेक्षा लहान आहे। काल आज दुसरं बघितलं होतं ए हा बी पेक्षा मोठा आहे। आज काय करायचं आहे? आपण असंही बघितलं होतं काल, ए समान आहे बी ला, बरोबर। आता काय करायचं आहे? ए हा बी पेक्षा मोठा आहे किंवा समान आहे। किंवा इथं अर्थ काय होतं माहिती आहे का? इथं अर्थ होता किंवा, इथं याचा अर्थ होतं काय होतं? किंवा और होतं, बरोबर। तर बघा आता प्रश्न बघा कसे आहेत, मग सोडवा। आता पहिला प्रश्न बघा, अगोदर आपण सोडू। 5 इथं 5 घ्यायचे सहसा, बरोबर। 5 इथं काय येईल मग? एकतर 6 येईल किंवा 5 येईल। कारण का बघा, हे पी हा क्यू पेक्षा लहान आहे म्हणजे क्यू हा पी पेक्षा मोठा आहे। इथं 5 घेतलं तर इथं 6 येईल मोठा किंवा समान 5 येईल, बरोबर। ह्याची आता दोघांचा सेम आहे म्हणजे असेल परत, बरोबर का नाही? कारण का क्यू आणि आर समान आहेत। त्याच्यानंतर बघा, हा मोठा आहे तर इथं द्यायचं 7, त्याच्यापेक्षा मोठा आकडा द्यायचं। इथं काय करायचं? 8 किंवा 7। समज आलंय कसं आलंय? हे अशा पद्धतीने उत्तर येणार आहे। आता मध्ये आता बसवा मग आता या आकडेवारी। इथे बघा, क्यू ची किंमत किती आहे? 6 किंवा 5 आहे। टी ची किंमत किती आहे? 8 किंवा 7 आहे, बरोबर। साहजिक आहे, या बघा क्यू टी पेक्षा लहान आहे म्हणजे टी क्यू पेक्षा मोठा आहे। या ऑलरेडी बघा मोठाच आहे, त्यामुळं बरोबर आहे। कळालं का? पी ची किंमत किती आहे? पी ची किंमत आहे 5। आर ची किंमत किती आहे? 6 किंवा 5, बरोबर का नाही? पी लहान आहे आर पेक्षा, साहजिक आहे 6 आले इथं, बरोबर। नसेल तर समान आहे पी ला, दोन्ही बसतंय का नाही रे? त्यामुळे हे पण बरोबर आहे। ओके, त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे मग? दोन्हीही योग्य। कळालं का तुम्हाला कसं आलं? फक्त आकडेवारी मात्र तुम्हाला काय झाली पाहिजे? जमली पाहिजे। ओके, ठीक आहे, पुढचं सोडवा। 5 नंबर देऊन घ्या अगोदर। 5 ए बरोबर, ए आणि बी समान आकड्याचे इथं म्हणजे परत इथं 5, बरोबर। बघा पुढचं, सी बी पेक्षा लहान किंवा समान आहे। सी बी पेक्षा काय लहान किंवा समान आहे म्हणजे साहजिक आहे, लहान 5 चा आकडा कोणता? खालचा 4 येईल, लहान किंवा समान आहे म्हणजे काय? 5 येईल, 4 किंवा 5। आता बघा, सी डी पेक्षा मोठा आहे म्हणजेच डी सी पेक्षा लहान आहे, बरोबर का? इथं 4 5 इथं काय येईल मग? 3। समज आले का तुम्हाला गोष्ट? ओके, आता बघूया, ई डी पेक्षा लहान किंवा समान आहे, लहान आहे किंवा समान आहे, 2 किंवा 3। एकतर लहान आहे म्हणजे 3 पेक्षा 2 लहान आहे आणि समान आहे म्हणजे 3 ला 3 बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर हेच आकडा पण सेमच आहे, खरं का? ई आणि एफ समान आहेत। समजलं का ही गोष्ट? ओके, आता पुढे बघा, मग सी ची किंमत किती आहे? 4 5। ए ची किंमत किती आहे? 5। बघा, सी ए पेक्षा लहान, बघा 4 5 पेक्षा लहान, किंवा सी ए ला किंवा होते बरं ते, किंवा सी ए पेक्षा सी
ए पेक्षा लहान आहे म्हणजे 4 5 पेक्षा लहान आहे, किंवा सी ए समान आहेत, म्हणजे बघा 5 5 समान आहेत. समजताय का? त्यामुळे हे बरोबर आहे. एफ ची किंमत किती आहे? 2 3. डी ची किंमत किती आहे? 3. ओके. आता बघा, एफ डी पेक्षा लहान किंवा समान आहे, बरोबर का नाही? एफ काय? या चिन्हाचा आधारून एफ डी पेक्षा लहान किंवा समान आहे. बघा 2 3 पेक्षा लहान आहे, किंवा 3 आणि 3 समान आहेत. दोन्ही आकडे बसले का? तर दोन्ही आकडे बरोबर बसत असतील तर काय आहे? बरोबर आहे. समज आले का तुम्हाला एक गोष्ट? सी ची किंमत बघा किती आहे? सी 4 5 आहे. एफ किती आहे? 2 3 आहे. बघा सी एफ पेक्षा मोठा आहे, 4 5 2 किंवा 3 पेक्षा मोठा आहे, त्यामुळं बरोबर आहे. समजलं का? एफ ची किंमत किती आहे बघा? 2 3. ए ची किंमत किती आहे? 5. एफ ए पेक्षा लहान आहे, 2 3 पेक्षा म्हणजे 5 पेक्षा 2 3 लहान आहे, म्हणजेच ए एफ पेक्षा मोठा आहे, 5 2 3 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे ही बरोबर आहे. समजलं? त्यामुळं काय? सर्व योग्य. कळतंय का? ही आकडेवारी तुम्हाला जमली पाहिजे आणि खूप अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला ते अर्थ कळायला पाहिजे की उदाहरणार्थ ई लहान किंवा समान आहे असं चिन्ह तयार होईल. ओके. ई लहान आहे एफ पेक्षा असं तयार होईल. एफ मोठा आहे ई पेक्षा असे तयार होईल. ई पेक्षा. हे चिन्ह मात्र काय कळायला पाहिजे? तुम्हाला कळायला पाहिजे. उत्तर लगेच सुटतं. पण हे सहसा सरळ सेवेला जास्त प्रश्न नसतात याचे, बरोबर? प्रश्न नंबर 1 उत्तर काढण्यासाठी. समजलंय का? हा कोणतेही नंबर टाकायचा. सहसा आपण 5 पासून सुरुवात करायचं, म्हणजे दोन्हीकडे बी अंतर. आता बघा हे लहान होत म्हणून इकडे येते, हे जर मोठे होत गेले बरोबर तर मग ते 5 6 7 8 असं जायचं. कळतंय का? फक्त एक अंदाज येण्यासाठी. ठीक आहे. पुढे सोडव. 5 5 6 7 8 9 किंवा 8. ही आकडेवारी कळाली कशी आली? ए आणि बी समान आहेत म्हणजे 5 घेतलं, बी सी बी पेक्षा मोठा म्हणून 6 घेतलं, डी सी पेक्षा मोठा म्हणून 7 घेतलं, ई डी पेक्षा मोठा म्हणून 8 घेतलं, एफ ई पेक्षा मोठा किंवा समान आहे, मोठा आहे म्हणजे 9 घेतलं, समान आहे म्हणजे 8 घेतलं. कळालं आता? ओके. आता त्याच्यावरून आता बघा मग ए ची किंमत किती आहे? 5. एफ ची किंमत किती आहे? 9 किंवा 8. इकडे बघा. ओके. बघा एफ पेक्षा एकतर मोठा आहे किंवा समान आहे, पण आहे का 5 9 पेक्षा मोठा? नाही. 8 आणि 5 समान आहेत का? नाही. ह्या चिन्हामध्ये बसत आहे का हे? त्यामुळे हे चुकीचं आहे. कळालं का कसं आलं ते? काजल कळालं का? आता पुढे बघा. डी 7. बी ची किंमत किती आहे? 5. बी लहान आहे बी पेक्षा, बरोबर? म्हणजे बी मोठा आहे डी पेक्षा, पण आकड्यामध्ये कसं बसत आहे? 7 लहान दिसत आहे ना ते. समजा का? लहान पाहिजे पण 7 मोठं दिसत आहे इथं, बरोबर? त्यामुळे हे पण बसत नाही. कळालं का? सी ची किंमत किती आहे? 6. ई ची किंमत किती आहे? 8. बघा सी मोठा आहे ई पेक्षा किंवा समान आहे ई ला, बरोबर का? पण आहे का 6 8 पेक्षा मोठा आहे का? नाही. उलट झालेला आहे ते. आणि समान आहे का? नाही. त्यामुळं हा बी कॅन्सल. हे तिन्ही कॅन्सल मिळाल्यामुळे निष्कर्ष 1 2 आणि 3 अयोग्य. कळालं का? अशा पद्धतीत. गुड. जमलं. पुढचा झालं. इकडे बघा. वीणा इकडे बघ. 5 क्यू लहान आहे पी पेक्षा, म्हणजे किती येईल मग इथं? 4. आर लहान आहे क्यू ला, एस आणि आर समान आहेत म्हणजे टी लहान आहे एस ला 2. 2 1 किंवा 2, बरोबर का? कारण का यू एकतर टी पेक्षा लहान आहे किंवा समान आहे, बरोबर का नाही? इकडे बघा. आता आकडेवारी बसली असे बसली का? एस ची किंमत किती आहे? 3. क्यू ची किंमत किती आहे? 4, बरोबर? 3 म्हणजे याचा अर्थ काय होते माहिती का? यस मोठा आहे क्यू ला, पण नियमात बसत आहे का?
3 मोठा आहे 4 ला नाही, कॅन्सल. कळालंय का कसं आलं? पी ची किंमत किती आहे? 5. यू ची किंमत किती आहे? 1 किंवा 2. पी मोठा आहे यू ला, 5 मोठा आहे 1 किंवा 2 पेक्षा, बसत आहे ना नियमात, त्यामुळे बरोबर आहे. ओके. यस ची किंमत किती आहे? 3. यू ची किंमत किती आहे? 1 किंवा 2. बघा, यस मोठा आहे यू ला किंवा समान आहे. 3 मोठा आहे 1 ला, ओके समजू शकतो, पण 3 आणि 2 समान आहेत का? नियमात बसत आहे का ते? कॅन्सल. त्यामुळं फक्त 2 योग्य आहे. म्हणजेच काय? फक्त निष्कर्ष 2 योग्य. कळालं का कसं आलंय? हे अशा पद्धतीचे काय असतात? प्रश्न असतात आणि याचे उत्तर असे यावं लागतात. ओके ओके. आकडेवारी काय टाकायचं? आकडेवारी तुम्हाला उत्तर करायला सोपं जातं, तर मग चेक करत बसावं लागतं. मग पी मोठा आहे का यू पेक्षा? मग इकडं हा हे मोठा आहे सगळं, असं आकडेवारी टाकून घ्याल तर लवकरात लवकर ते आकडा काय करायचं? ह्या चिन्हामध्ये बसते का तो आकडा बघायचा. चिन्हानुसार बसला, चिन्ह जे सांगत आहे ते जर आकडेवारी दिसत असेल तर ते उत्तर बरोबर आहे. चिन्ह जे सांगत आहे ना आकडेवारी दुसरीच काहीतरी आहे, तर मग ते प्रश्न उत्तर काय? चुकीचं आहे. कळालं का आता? ओके. आता बघा टाइप 3 आहे. ओके. आणि टाइप 3 मध्ये का नाही, इथं प्रश्न महत्वाचा काय माहित आहे का? इथं उलट सुलट आहे. जसं की बघा, आपण बघितलं होतं सलग जाताना बघितलं होतं आपण, अचानक पुढे इथं रस्ता अडवता. आता कसं अडवतं बघा, इथं बघा 5 घेतलो, ओ लहान आहे आर पेक्षा म्हणजे 4 घेतलो, 4 घेतलं बरोबर आहे. ते इथं किती येईल मग? 3 येईल. आता अचानकपणे मोठं घेता येते का तिकडं? नाही येत. ह्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. कसं काय? कारण आपण लहान 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 एकाच साईड आले ना, अचानक पुढे काय केले? आता इथं 4 आहे तर इथं 3 आहे, तर यस टी यस पेक्षा मोठा आहे, मग 4 घ्यायचं का? नाही, ते नियमात बसत नाही. मग जिथं उलट सुलट झालं तिथं रस्ता थांबवायचा. कळालं का कसं आलंय ते? ओके. हा बघा इथून बघा 5 मोठा आहे 4 ला, किंवा समजा आर मोठा आहे ओ ला, बरोबर. ओ आणि ए समान आहेत, ए मोठा आहे यस ला, पण इथं उलट काय म्हणते? यस लहान आहे टी ला म्हणते. जर मोठ्याची लाईन सुरू झाली तर मोठ्याच झाली पाहिजे, छोट्याची लाईन सुरू झाली लहानची झाली तर लहानच झाली पाहिजे. इथं अचानक काय केलं? मोठे आणलं, त्यामुळे तिथं जायचं नाही. पण इथंपर्यंत तरी आपला रस्ता भेटला होता चांगला, तिथं तर पुढे बंद झालेला आहे. आता बघा मग ओचा, आता इथं जर रस्ता बंद आहे तर ओचा आणि टीचा काही संबंध येईल का? जर रस्ताच बंद असला तर त्या दोघांचा संबंध येणार आहे का? त्यामुळे चेक बी करायचं नाही, ओ आणि टीचा संबंधच नाहीये. कळालं का? यस आणि आर, यस ची किंमत किती आहे? 3. आर ची किंमत किती आहे? 5. बघा चिन्हाचा अर्थ, इथं 5 आहे इथं 3 आहे, चिन्हाचा अर्थ काय होतंय? आर मोठा आहे यस ला, चिन्हाचा अर्थ तोच होतो ना, आर मोठा यस ला, म्हणजेच यस लहान आहे आर ला. बघा आर मोठा यस ला म्हणजे 5 मोठा आहे 3 ला, म्हणजेच काय? 3 लहान आहे 5 ला, म्हणजे बरोबर आहे. कळालं का? टी ची किंमत, टी आणि याचा रस्ताच बंद आहे या दोघांचा, तर संबंधच येईल का? चेक करायची पण गरज नाही. यस आणि ओ, यस ची किंमत किती आहे? 3. ओ ची किंमत किती आहे? 4. समान आहेत का ते? इथं समान पाहिजे ना, पण आहेत का समान? मग हा बी कॅन्सल झाला. मग काय? मग 2 नंबरचं फक्त 2 बरोबर आहे. बरोबर का? ऑप्शन नंबर 2. ओके ठीक आहे. कळालं का? रस्ता कुठं थांबलाय ते चेक करायचं. सोडवायची काहीच गरज नाही, लॉजिक लावाल, डोकं लावाल तर लगेच प्रश्न सुटतं. बघा इकडे बघा, इकडे बघा, रस्ता सुरू झाला, इथून चालला चालला चालला, इथं रस्ता बंद झाला, इथून वेगळा रस्ता सुरू झालाय, म्हणजे साहजिक आहे ह्या इकडल्या लोकांना इकडे येऊ देत नाही तर इकडल्या लोकांना इकडे येऊ द्यायचं नाही. खरं थांबवलंय. मग जर समजा इकडे एकमेकाला ते दोघे इकडले इकडे येऊ शकत नाही तर इकडले तिकडे जाऊ शकत नाही, तर त्या दोघांचा संबंध येईल का? येणारच नाही. पर्याय बघा, ए आणि डी आहे, रस्ता तर इथं बंद झालाय, ए इथं आहे डी इथं आहे, दोघांचा संबंध येईल का? मग काढायची गरज आहे का? नाही. समजले का? आता बघा बी इथं आहे, ई इथं आहे, मध्येच रस्ता अडवलंय, तर मध्ये रस्ता अडवलं, दोघांचा काही संबंध येते का? मग त्यामुळे हा बी कॅन्सल झाला. दोन्हीही कॅन्सल म्हणजे योग्य ओळखायचं होतं, एकही योग्य नाही म्हणजे दोन्ही नाही. तर कळालं का? अशा हे म्हणतात
ह्याला तुम्हाला जमलं पाहिजे. प्रश्न कसा आहे तर आपलं कसं गाढव मेहनत असते आपली, सतत आपण सोडवत असतो. कधी कधी बघायचं प्रश्न असं बी सुटतं कधी कधी 5-7 सेकंदात बी. कळालं का? हे अशा पद्धतीचे किती प्रकार झाले तर 3 प्रकार झालेले आहेत. ओके, पण हा दुसरा प्रकार कंपॅरिझनचा बघितलेला आहे. आपण बघू उद्या तिसरा प्रकार कंपॅरिझन मधला. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. धन्यवाद.